माई माई वागळे डॉक्टर आले होते असं कळलं. हो, मला ना त्या दिवशी संशय आला होता. मेघनाच्या तोंडाला चव नव्हती, मळमळते असं म्हणाली ना, त्या दिवशीच वाटलं गोड बातमी नक्की आहे. अहो योगिनीला म्हणाले सुद्धा मी, तुझी मैत्रीण आहे ना, तूच विचार आता तिला. पण आज डॉक्टर आले ना म्हणजे कन्फर्म झालं. माई, आता मयुरी नंतर किती वर्षांनी पाळणा हलणार ना घरात. राणे काकू असं काहीही नाहीये. तुम्ही उगीच वाडीत काहीतरी पसरवू नका. काय हो माई, आता एवढी गोड बातमी लपवणार का तुम्ही माझ्यापासून? अहो लपवू कशाला? आणि गोड बातमी असेल तर मी सांगणार नाही का तुम्हाला? काही झालेलं नाहीये. तिला थोडीशी चक्कर आली अशक्तपणामुळे, म्हणून प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांना बोलवलं. आणि तुम्हाला वाटतंय ना तसं अजिबातच काही नाहीये. बघितलं तर राणे काकू, मी सांगत होते ना तुम्हाला तसं काही नाहीये म्हणून. अहो अजून एमए पूर्ण करायचंय तिला. इतक्या लवकर नाही ती विचार करणार या सगळ्या गोष्टींचा. आणि हल्ली कसं 1-2 वर्ष सेटल झाल्यानंतरच विचार करतात, हो की नाही माई? आणि खरं तर ना आता योगिनीचा नंबर आहे. काय ग योगिनी? नाही, आणि योगिनी म्हणते ते बरोबरच आहे. हो, अजून एमए पूर्ण व्हायचंय तिचं. मेघनाला भरपूर वेळ अजून. काय सांगू का, हल्लीच्या मुली चिमणीप्रमाणे खातात. हे एवढं काहीतरी खातात. मग अशक्तपणा येणार नाही तर काय? आपण कशा? तू पण लक्षात ठेव. हो माई. बरं चला येतो आम्ही. हो चला येते. हो. काय मॅडम, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय आता. गुड. एक विचारू मेघना, मगाशी काय झालं होतं तुला अचानक? आणि मी घातलेल्या टी शर्टचा आणि तुला चक्कर येण्याचा काय संबंध? आदित्य प्लीज, तो विषय नको ना. ओके, आय कॅन अंडरस्टँड. अगं तू नको टेन्शन घेऊस. अगं चक्कर वगैरे येणं नॉर्मल असतं. तू कशाला गिल्टी वाटून घेतेस? चल जेवायला. ऐक ना रे, मला अजिबात भूक नाहीये. काही खावंसच नाही वाटत आहे. अगं मग इथेच रडत बसणार आहेस का? वेडपट. चल जेवायला. आदित्य. मेघना, बरं वाटतंय का ग आता? हो बाई. बघ, कॉफी बिस्किट खाल्यावर बरं वाटलं की नाही? बरं चल आता जेवायला चल, पानं घेतलेत. माई, मला काही खावंसं नाही वाटत आहे. हो, भूकच नाहीये. डॉक्टरांनी काय सांगितलं मगाशी? काही खात पित नाहीस म्हणून अशक्तपणा आलाय, हो ना? मी काही ऐकणार नाही आता. मुकाटाने जेवायला चल. आधी ते सांग ना तू तिला. माई, मी काय म्हणते, मला भूक लागल्यावर मी सांगेन ना तुम्हाला. ऐकणार नाही अजिबात. बर, तुला बरं वाटलं की सांग मला. मग तुला गरम गरम पेज देईन खायला. आराम कर आता. तू चल जेवायला, गप्पा नको मारूस तिच्याशी. हो आलोच. मी काय म्हणतो मेघना, तुला नसेल जेवायचं ना तर नको जेवूस. अगं पण बाहेर येऊन बस ना सगळ्यांबरोबर, गप्पा मार, तुलाच फ्रेश वाटेल बघ. ऐक ना प्लीज, मी थोड्या वेळ पडते, मग फ्रेश वाटेल मला. ओके. मला तर प्रचंड भूक लागली आणि मी जर जेवायला गेलो नाही ना तर मला चक्कर येईल आता. तू आराम कर. त्यामुळे तुलाच थोडं फ्रेश वाटेल. आणि बाबा. जय हो सतीशराव, जय हो. आदित्य, बसा ना. मेघनाचे बाबा आलेत रे. बसा ना, बसा. जय हो, जय जय. अहो पेशंटनी आराम करायचा असतो. पेशंट कुठले हो बाबा, जरा चक्कर आली इतकंच. बरी आहे. चक्कर आली? जावे बापू. नाही नाही, तसं काही नाही. मी मेघनाच्या आईला सांगितलं होतं तसं. नाही, मला माहिती आहे. मला त्यांनी सांगितलं. काय आहे, बाबाजींनी संकेत दिला ना. बाबाजी, बाबाजी असंच लक्ष असू दे बाबाजी. म्हणून आपलं माझ्या मनात ते सारखं सारखं असतं. बरं का जावे बापू, पुढच्या वेळेला तशी चक्कर असू द्या.
त्या का नाही आल्या? नाही, त्या यायला निघाल्या होत्या, पण मीच त्यांना म्हटलं तुम्ही आपल्या स्वयंपाकाचं बघा, मी येतोच जाऊन. नाही ते बरंच झालं, पण नेमके हो हे नाहीत आत्ता घरात. नाही, हे आहेत ना. बसा तुम्ही, मी आलेच आत्ता, लगेच येते. हा मेघना, मी तुला मगाशी काय सांगत होतो, तू योगिनी बरोबर जिम जॉईन कर. म्हणजे ती वेट लॉस करण्यासाठी जातीये, तू वेट गेन करण्यासाठी जा. ते बेस्ट आहे तुझ्यासाठी. हो सतीशराव, आजारी आहेत त्या. हो मग? त्यांनी बडबड केली तर चक्कर येईल ना त्यांना. अहो बडबड मी करतोय, ती फक्त ऐकतीये. हो, पण तुमची बडबड अशी आहे की ती ऐकून सुद्धा चक्कर येईल त्यांना. बाबा ठीक आहे. काय जावे बापू, सगळं बरं आहे ना? ठीक आहे, व्यवस्थित आहे. जय हो बाबाजी. असंच लक्ष असू द्या, असंच लक्ष असू द्या बाबाजी. काय मग सतीशराव, बाकी काय म्हणताय? बाबाजी रागवले का हो सतीशराव? उत्तर नाही का द्यायचं तुम्हाला? मी बडबड केली तर मेघनाला चक्कर येईल असं मगाशी तुम्हीच म्हणालात ना, म्हणून तर गप्प राहिलो. पण तुमचं चालूच आहे. बाबाजी यांचं काय करायचं? अहो, मेघना बरोबर बोलण्याबद्दल मी म्हटलं. मी तुमच्याशी बोलू शकतो, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी तुम्हाला भरपूर प्रश्न विचारू शकतो, ज्याची उत्तरं तुम्हाला द्यायलाच हवीत. घ्या ना, चहा घ्या ना. ठीक आहे, मी एकटाच. आमचा आत्ताच झालाय चहा. हे आहेत ना, हे घेतील ना? आम्ही घेऊ अर्धा अर्धा. द्या ना, मी अर्धा अर्धा करून आणते. नाही, हे काय, मी बशीत घेतो ना, त्यांना कप देतो. सतीशरावांना घ्या. सतीशराव चहा घ्या. हा घ्या, मी बशीत घेतो, तुम्ही कपात घ्या. हा घ्या चहा घ्या. बाबाजींचं लक्ष सगळीकडे असतं बरं का सतीशराव. त्या कपामध्ये पण आहे, या बशीत पण आहे, या चहात आहे, तुम्ही बसल्यात त्या सोफ्यावर पण आहे. बघू नका माझ्याकडे. घ्या चहा घ्या. नाही तुम्ही घ्या. मेघना, चल आपण जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊया. मोकळ्यावर गेलं तर तुलाही बरं वाटेल. हो हो माही जाऊ ना? हो जा जाऊन या. आणि नाक्यापर्यंतच जा, हा फार लांब नका जाऊ. मी आले, पर्स घेऊन येते. मेघना, मी पण निघतो. तुम्हाला आता बरं वाटतंय ना? हो. नाही, आईना काळजी असते ना, त्यांना सांगेन मी. पण तुम्ही मात्र आराम करा. हा, जमेल तेवढी काळजी घ्या. हा, आणि बाबाजींनी दिलेला संकेत विसरू नका. हा, लक्षात ठेवा. जय हो. या तयारीला लागा. बाजी नाही काय माई, तुम्हाला असं वाटेल मी सारखा तेच बोलतो, मूल होऊ द्या. पण बाबाजींनी संकेत दिलेत ना. बाबाजी त्यांनी सांगितलंय ना, 1 वर्षाच्या आत मूल व्हायला पाहिजे, नाही तर त्यांना धोका आहे. बघा त्यांना सारखी चक्कर येते, आजारी पडतायत की नाही. हो की नाही जावे बापू? हा, म्हणून मी असं करतो. तुम्ही राग नका म्हणू. हा, जय हो. येतो मी. जय हो. या जावे बापू, येतो. हा, जय हो. सतीशराव कसला विचार करताय? चहा गार झाला, प्या. येतो. जय हो. माई काय? जय हो. विजयाताईंनी निरोप दिला ना फोटोचा? अहो फोटो काय आहे, मी फेस रिडिंग करतो ना, तर सतीश रावांचा चेहरा खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून मला त्यांचा फोटो पाहिजे.
हरकत नाही, तुम्ही शोधून ठेवा. मेघना, मी अगं येतेस ना? येतो. जय हो, जय हो, जय हो जावे बापू. हे जरा अति होतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? आणि आधी तू काहीच कसं नाही बोललास आणि मीही गप्प बसले. पण मेघना आता स्पष्टच सांगते, यापुढे जर तुझ्या वडिलांनी आम्हाला त्रास दिला तर मी शांत राहणार नाही. अर्चू, अगं ठीक आहे, आता तूही जास्त बाऊ करू नकोस. अगं ते थोडे नादिष्ट आहे, माहिती आहे ना आपल्याला. बरं, मी मेघनाला जरा बाहेर घेऊन चाललोय पाय मोकळे करायला. तिची तब्येत बरी नाही ना. आपण नंतर बोलूया या विषयावर. वा रे वा, तू तुझ्या बायकोला कव्हर करायचं आणि मी माझ्या नवऱ्याला वाऱ्यावर सोडू. बाबा रे सतीश, पण तुला शाब्बास के बरं का. नाही, माझ्या शब्दाचा मान राखून शांत राहिला त्यांच्या समोर. पण माई, हे सगळं अति होत चाललंय. जणू काही मलाच टार्गेट करायला आले होते. तुम्ही पाहिलं ना माझ्याकडे कसे बघत होते, खाऊ की गिळू करत होते. माई, या सगळ्याशी माझा काय संबंध आहे? कोणाशी संबंध? तुमचे जय हो बाबाजी आले होते ना. अगं हो माई, मलाही बाहेर भेटले आणि याचा फोटो मागत होते पुन्हा. अगं बाई, काय कशासाठी? काय तर म्हणे ते फेस रिडिंग वगैरे करायचे. पाहिलं माई, मगाशी त्यांच्या समोर अख्खा बसलो होतो तेव्हा नाही सुचलं त्यांना फेस रिडिंग वगैरे, आणि आता फोटो हवाय त्यांना. वयाचा आणि नात्याचा मान ठेवायचा म्हणून दुसरा तिसरा कोणी असताना तर सपकन वाजवली असती एक. सतीश, अरे काय बडबडतोयस तू? मगाशी तू नव्हतीस ना म्हणून, नाही तर तुला कळलं असतं मी असं का बोलतोय ते. अरे ठीक आहे, पण त्या सगळ्या गोष्टींचा राग तू माझ्यावर का काढतोयस? अरे छो, तुझ्यावर राग काढत नाहीये मी. तुझा टोन तर तसाच आहे की नाही? अगं तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही का भांडता त्यांच्यावरून? अगं माई, हाच भांडतोय या कारणावरून माझ्याशी. आणि प्रत्येक वेळी भांडणाला ही सुरुवात करते माई. मी कशाला सुरुवात करेन? हे बघ, तुझं जर हेच पालुपत चालू राहणार असेल ना तर मला या विषयात पडायचंच नाहीये. तुझा प्रॉब्लेम आहे ना, तू सॉल्व्ह कर. मला कशाला विचारताय सगळं? जा ना. आणि विषयात तरी इन्व्हॉल्व कशाला करून घेताय? जा ना आता. जरा तू कशाला डोक्यात सतीश, थोडा शहाणा म्हणून कौतुक केलं आता तुझं, आणि काय चाललंय तुझं हे? जा, समजाव आता तिला. शांत राहणे तू. हा, चला, उपास खूप झाला, आता जेवून घे मस्तपैकी. ऐक ना आदित्य, मला आता सुद्धा जेवायची बिलकुल इच्छा नाहीये. खरंच. इच्छा नाहीये की कंटाळा आलाय? हा, मी भरू का? म्हणजे मित्र म्हणू ना? नाही नाही, नको. चुकून कोणी पाहिलं तर आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावतील. I mean, पटापटा, किती सावकाश पित्या, पटापटा प्या. नाही, चला झालं, ठेवा. हा बोला, काय केलं कामाचं? तो एक शेअर ब्रोकर आहे आणि इन्व्हेस्टमेंटची कामं करत असतो. शक्यतो सगळी कामं तो घरात बसून करतो, पण आधेमध्ये ऑफिसला जात असतो. एक 5-6 जण मिळून ते एक ऑफिस चालवतात. अधूनमधून स्टॉक एक्सचेंजला पण जात असतो. तो बेरकी माणूस बाहेर जाऊन कुणाला भेटतो, काय बोलतो, माझ्या विरुद्ध बोलतो का, माझ्या विरुद्ध कटकारस्थान करतो का, ही माहिती हवी होती. आणि बाबाजी हे जर का खरं असेल ना, तर मग म्हणजे तुम्ही त्याचं काही बरं वाईट नाही ना करणार? बाबाजींचा भक्त आहे मी असं का आणि कसं करेन?
उलट तो माझं असं काही करेल का ह्याची काळजी आहे, म्हणून हा सगळा खटाटोप, म्हणून तुला कामावर ठेवलंय, तुझ्या नरड्यात एवढे पैसे घालतोय आणि तू काहीच सांगायला तयार नाहीस, काहीच इन्फॉर्मेशन द्यायला तयार नाहीस. त्याचं काय आहे, तुमचं ना कशानेच समाधान होत नाही. मी काय भूत म्हणून त्याच्या शरीरात शिरू आणि त्याच्या मनातली माहिती सांगू का? तुम्ही एक काम करा, तुम्ही आधीच्या कामाचे पैसे आणि आताचे पैसे हे आधी द्या आणि मग पुढची माहिती विचारा. बाबाजी, काय माणसं आहेत या जगात, एक पैशाचं काम करायचं नाही आणि भरपूर पैसे मागायला हात पुढे. काय हवं असते हो लोकांना. थांबा, आणतो. फुकट पैसे पाहिजेत लोकांना. माई नसल्या ना की माझी जाम तारांबळ उडते. मुलांचे डबे सगळं सकाळी मला एकटीलाच करायला लागतं. अमित, काय झालं? तू तयार नाही झालास अजून? आज उशिरा जायचंय का? ऐक ना, पण तयार होऊन बसणार आहे, तेवढंच फ्रेश वाटतं. तू आता उपदेशाचे डोस पाजणार आहेस का मला? अमित, एवढं चिडायला काय झालं तुला? मी सहज विचारलं. तुला चांगलं माहिती मी का चिडलो ते, तरी जखमेवर मीठ चोळतेस का? का चिडलोय म्हणे? अरे पण मी फक्त तुला माझ्या गाडवर आधी मला मॅथ्स मध्ये तुझ्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत. असतील, मला सायन्स मध्ये तुझ्यापेक्षा जास्त मार्क आहेत. काय चाललं रे? 2 मिनिटं स्वस्त बसलो, बघवत नाही तुम्हाला? काय झालं? रडायला काय झालं? मारलंय तुला मी? बरं, रडते कशाला सकाळी सकाळी? काय रे आता, काय झालं? या, आपण आलात उपदेश करायला. मुलांना ओरडू नये, त्यांना मारू नये, हो ना? मारले कधी मी आजपर्यंत? ओरडले कधी? आधी दिले 5, मग 10, मग परत 10, 25 आणि आज दिलेले 10, 35 दिले त्या नालायक माणसाला. निकम्मा एक नंबरचा. अहो, एकटेच काय बडबडताय? आणि ते गेले का? का? तुमचं काय स्वतःचं काम होतं त्यांच्याकडे आणि तुमचा नातेवाईक लागतो म्हणून चहा घेऊन आलात मला न विचारता? हा, त्यांना देणार होता तर चहा ठेवा खाली. अहो, मी काय म्हणते, तुम्ही हे डिटेक्टिव्ह प्रकरण पुन्हा का करताय हो? मेघनाच्या वेळेला जावई बापूंकडून उद्धार करून घेतलायत ना एकदा, आणि आता तर तुम्ही देसाईंच्या जावया बाबतीतच हे पाऊल उचलताय. हो, त्या लोकांना कळलं ना तर चवताळतील ते. आणि तुम्ही हे सगळं मेघनासाठी, मेघनाच्या सुखासाठी करताय म्हणताय. अहो, पण ह्या सगळ्या प्रकरणांमुळे आपण मेघनाला संकटात ढकलतो हे कसं कळत नाही हो तुम्हाला? नाही. मला कसं कळणार बाबाजी? मला कसं कळणार? सगळी अक्कल ह्यांच्याच पदरात आहे. मी बेअकली आहे, हो की नाही? हा, अहो, बाबाजींनी काय संकेत दिला? काय संकेत दिला? माझा शत्रू त्या देसाईंच्या घरात आहे, दिला होता ना संकेत. म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे ना? अहो, प्लीज असं काहीतरी बोलू नका हो. तुमच्या या सततच्या टेन्शन घेण्यामुळे ना खरंच काहीतरी बरं वाईट होईल. बाबाजी,
बायको आहे का वैरी आहे ही? असं वाटतंय तुम्हाला माझ्या जीवाचं बरं वाईट होईल? मग होऊच दे माझं बरं वाईट, मरू दे मी. म्हणजे मग बाबाजींच्या शेजारी माझा फोटो लावा आणि पूजा करा रोज आमच्या दोघांची. काय बघताय काय? असं नको ना व्हायला, नको ना व्हायला. हा, बुगू बुगू बुगू, नाही नाही नाही, हो एवढंच करा. चला जा कामाला लागा, नको तिकडे तोंड उचकटतात. बाबाजी, त्या डॅम्बिस घाऱ्या बोक्याचं काय करायचं तुम्हीच सांगा आता बाबाजी. तोच माझा शत्रू आहे.